मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात, दुचाकींची समोरासमोर धडक, 4 जण जखमी, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू। मिरज टाकळी रोडवरील रविवारी एक भीषण अपघात झाला असून 2 दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 5 जण जखमी झाले। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 12 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अनुष्का परशुराम म्हेत्रे वय 12 हिचा मृत्यू झाला। अपघातानंतर तिला तात्काळ मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात तिचे वडील परशुराम कल्लाप्पा म्हेत्रे, आई सावित्री परशुराम म्हेत्रे, भाऊ अथर्व परशुराम म्हेत्रे हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुसऱ्या दुचाकीवरील राहुल नंदकिशोर भालेराव हा देखील जखमी झाला आहे। अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान अपघातग्रस्त गाडीवरील राहुल भालेराव यांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे। दोन्ही दुचाकींचा वेग जास्त होता, ही बाबही या अपघातास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे।